हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाईंबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघूया। स्वराज्याच्या जननी माँसाहेब जिजाबाई, ज्यांना आपण प्रेमाने जिजाऊ म्हणतो, त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबल्या रयतेच्या मातोश्री होत्या। त्या हिंदवी स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार आणि मार्गदर्शक होत्या। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या घरात जिजाऊंचा जन्म झाला। वडिलांकडून मिळालेला पराक्रम आणि आई मालसाबाईकडून मिळालेले संस्कार यांच्या बलावर राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व घडले। त्या काली स्त्रियांनी केवळ घरात बसावे असा काल होता, पण जिजाऊंनी बालपणीच घोडेश्वरी, शस्त्रविद्या आणि राज्यकारभाराचे धडे गिरवले होते। वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते। इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी विवाह झाला। पुढे राजमाता जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव आणि शहाजी राजे यांच्यात वैर निर्माण झाले। अशा वेळी जिजाबाईंनी वडिलांची बाजू न घेता आपले पती शहाजी राजेंशी त्या एकनिष्ठ राहिल्या। शिवाजी राजे 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीरदारी जिजाबाईंच्या हाती दिली। दादाजी कोंडदेव आणि इतर अधिकाऱ्यांसोबत जिजाबाई पुण्यात येऊन दाखल झाल्या। आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत भीषण झाली होती। ओसाड जमीन, पडकी देवले, भयभीत झालेली जनता अशी पुण्याची अवस्था होती। आदिलशहाने पुण्याच्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि तिथे एक पहार ठोकून त्यावर फाटकी चप्पल बांधली होती। याचा अर्थ असा होता की येथे जो राहील त्याचा निर्वंश होईल। त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांमध्ये अभय निर्माण केले। जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली। पुण्यात लाल महाल बांधला, ओसाड जमीन लागवडीखाली आणली। त्यांनी कसबा पेठेतील गणपतीची पूजा अर्चा नियमित सुरू केली। इतर मंदिरातूनही दिवाबत्तीची व्यवस्था केली। तसेच खेड शिवपूर येथे एक वाडा बांधला, तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली। शहाजींच्या राजकारणाचे धोरणाचे त्यांना ज्ञान होते। पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले। राजमाता जिजाबाई जितक्या कणखर, निर्भीड, हिम्मतवान होत्या, तितक्याच त्या संवेदनशील मनाच्या होत्या, तितक्याच स्वाभिमानी आणि लढावया होत्या। परक्यांची चाकरी करण्यापेक्षा स्वराज्याची ओढ त्यांना होती। त्यांनी शहाजीराजे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा 3 पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटत ठेवली। त्या काळात महाराष्ट्रावर परकीय सुलतानांची राजवट होती। जनतेवर होणारे अन्याय पाहून जिजाबाईंचे मन तिलतिल तुटत असे। आपले स्वतःचे राज्य असावे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले। त्यांनी शिवबांना केवळ पुत्र म्हणून वाढवले नाही, तर एक युग पुरुष म्हणून घडवले। शहाजी राजांशी विवाह झाल्यानंतर जिजाऊंनी पाहिले की मराठी सरदार आदिलशाही आणि निजामशाहीच्या दरबारात चाकरी करत होते। आपली माणसे आपलीच घरे लुटत होती। परकीय आक्रमण स्त्रियांची अब्रू लुटत होते आणि मंदिरे पाडली जात होती। ही गुलामगिरी पाहून जिजाऊंचे मन विदीर्ण झाले। त्यांनी त्याच वेळी निश्चय केला की माझा पुत्र दुसऱ्याची चाकरी करणार नाही, तर तो स्वतःचे स्वराज्य निर्माण करेल। शहाजीराजे बंगळुरूला असताना शिवबांच्या शिक्षणाची आणि पुण्याच्या जहागीरदारीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे पेलली। त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या, न्यायनिवाडा करण्याचे कसब शिकवले, मावल्यांना एकत्र करून संघटन करण्याची कला शिकवली, अत्याचाराविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली। शिवबांना अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि प्रजेवर मुलासारखी प्रेम करण्याची शिकवण दिली। आपण कोणाचेही गुलाम नाही, तर आपण राज्य आहोत हा स्वाभिमान त्यांनी शिवरायांमध्ये जागृत केला। राजमाता जिजाबाई यांची संपूर्ण जीवन धैर्य, त्याग आणि बलिदानाने परिपूर्ण होते। जिजाबाईंनी
सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड दिले, परंतु कधी हार मानली नाही, कधी संयम सोडला नाही. जिजाबाई केवळ एक माता नव्हत्या, तर त्या एक उत्कृष्ट प्रशासक होत्या. शिवाजी महाराज संकटात असताना किंवा मोहिमेवर असताना राजमाता जिजाबाईंनी स्वराज्याची धुरा अत्यंत चोखपणे सांभाळली. अफजल खानाचे संकट असो वा आग्र्याहून सुटका, प्रत्येक कठीण प्रसंगात जिजाबाईंनी धैर्याने शिवाजी महाराजांना साथ दिली. स्वराज्यात स्त्रियांना सन्मान मिळावा ही जिजाबाईंची मोठी शिकवण होती. परस्त्री माते समान हा विचार त्यांनी शिवरायांच्या रक्तात भिनवला. आपल्या हिंदवी स्वराज्याला छत्रपती जाणते राजे मिळाले ते केवळ राजमाता जिजाबाईंमुळे. राजमाता जिजाबाईंनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरही संस्कार केले. छत्रपती संभाजी महाराज लहान असतानाच, साधारणतः 2 वर्षाचे असताना महाराणी सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे पालनपोषण राजमाता जिजाबाईंनी केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांपणे त्यांना पराक्रमी आणि जाणता राजा बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी 17 जून 1664 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाबाईंनी आपला देह ठेवला. तिथेच त्यांची समाधी आजही आपल्याला प्रेरणा देत उभी आहे. राजमाता जिजाबाई म्हणजे स्वराज्याच्या जगदंबा, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, ज्यांनी या मातीला स्वाभिमान शिकवला, अशा त्या शिवबाच्या मातेला राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.